नमस्कार मित्रांनो. गेल्या काही दिवसामध्ये मी अशा पालकांना जाऊन भेटलो ज्या घरांमध्ये नव्याने मुलीचा जन्म झाला आणि मी तिथे जाऊन त्या मुलीच्या फ्युचरसाठी फायनान्सचं प्लॅनिंग कसं करावं या संदर्भामध्ये चर्चा करायला सुरुवात केली. पण बऱ्याच पालकांकडनं मला असं कळालं की आम्ही ऑलरेडी मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजना ही घेतलेली आहे. तर मी थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न केला की नेमकी योजना काय. तर ही योजना पोस्टामधनं आणि बँकेमधनं घेतल्या जाते. 15 वर्ष पैसे भरायचे आणि 21व्या वर्षानंतर त्या पैशाची मॅच्युरिटी मिळते. या पैशावर व्याज मिळते, जे व्याज दरवर्षी गव्हर्नमेंट डिक्लेअर करत असतं. मागच्या वर्षी गव्हर्नमेंटनी या योजनेला 8% व्याज डिक्लेअर केलं होतं असं मला त्यांच्याकडनं कळालं. हे सगळं करत असताना मी एक थोडासा बारकाईने विचार केला की जर समजा हा प्रदीर्घ काळ 21 वर्षाचा पुढे जात असताना मुलीला किंवा मुलाच्या पालकाला जर काही झालं तर मग काय. तर त्या केसमध्ये असं कळालं की मुलीला जर काही झालं तर भरलेले पैसे आणि त्याच्यावरचं जे काही झालेलं व्याज आहे ते तुम्हाला मिळेल. पालक जर डेथ झालेत किंवा पालक जर नसतील तर त्या पैशाची भरण्याची व्यवस्था दुसऱ्या कोणी करावी, अन्यथा जेवढे भरलेले पैसे आहेत ते पैसे 21 वर्षानंतर मुलीला व्याजासहित परत मिळतील. मित्रहो, हे ऐकून थोडा धक्का बसला की एवढा प्रदीर्घ काळाचा हा करार आणि त्यामध्ये पालक हा विचार करत नाही की माझ्यानंतरसुद्धा माझ्या मुलीचं शिक्षण आणि तिचं कन्यादान व्हावं. अशी योजना जर असेल तर ती खरी सुकन्या समृद्धी योजना. पण असं लक्षात आलं की या योजनेमध्ये त्याचं कुठलंही प्रावधान नाही. तर मी एवढंच सांगेल, पालकांनी या गोष्टीचा बारकाईने विचार करावा आणि त्याऐवजी जर तुम्हाला अशी कुठली योजना मिळाली की तुम्ही असाल किंवा नसाल तरी तुमच्या मुलीचं शिक्षण आणि तिचं कन्यादान करण्याची जबाबदारी फायनान्शियल इन्स्टिट्यूट पूर्णपणे घेईल, तर ती किती योग्य असेल. तर या योजनेच्या अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबरवर मला नक्की संपर्क करा. धन्यवाद.